श्री शुलीलामृत अध्याय 2. श्री सूत शौनकादिकांना सांगत होते की भगवान शंकर एवढे भोळे आहेत की ज्या व्यक्तीने नामस्मरण व पूजा नकळत जरी केली तरी ते प्रसन्न होतात. महाशिवरात्री व्रताचा महिमाही असाच आहे. त्याविषयी एक कथा सांगतात. विंध्य नाम पर्वतावर एक व्याध राहत होता. त्याने अनेक पशुपक्ष्यांची हत्या केल्यामुळे पापिष्ट झाला होता. एकदा भले पहाटे उठून आपली शस्त्रे घेऊन शिकारीसाठी जंगलात जात होता. तो दिवस नेमका शिवरात्रीचा होता. त्या दिवशी महाशिवरात्र होती. तो रस्त्याने जात असताना अनेक लोक एका शिवालयात जमलेले दिसले. तो थोडा वेळ तिथे थांबला आणि हे पाहून लोकांना पाहत हसत शिव हर हर असे म्हणत जंगलात गेला. तेव्हा दिवसभर भटकूनही त्याला शिकार मिळाली नाही. नकळत उपवास घडला. रात्र झाली. आता रिकाम्या हाताने घरी परत कसे यावे म्हणून रात्र येथेच काढावी असा विचार करून एका सरोवर काठी असलेल्या झाडावर चढला. ते झाड बेलाचे होते. श्वापदांची वाट तो पाहत होता. डोळ्याआड आलेले बिल्वपत्र तोडून खाली टाकत होता. त्या झाडाखाली एक शिवलिंग होते. ती पाणी नेमकी त्यावर पडत होती व थट्टेने हर हर असे म्हणत होता. शिकारीची वाट पाहत होता म्हणून नकळत जागरण घडले. दिवसभर उपवास घडला व नकळत शिवपूजन नामस्मरण घडले. तो पाप मुक्त झाला. तेवढ्यात एक हरिण तेथे आले. व्याधाने धनुष्य जोडले. हे पाहून हरिण म्हणाली, माझा काही दोष नसता मला का मारतोस? मी गर्भिणी आहे. तिची मनुष्यवाणी ऐकून यात काही विशेष आहे म्हणून तो म्हणाला, तू परत जर आली नाही तर काय करू? हरिणीने सर्व वृत्तांत सांगून शपथ घेऊन ती प्रसूत होऊन मी परत येते म्हणून व्याधाने तिला सोडले. परत तो बिल्वदळ तोडून खाली टाकू लागला. थोड्या वेळाने आणखीन 2-3 हरिणी येऊन शपथा घेऊन परत येऊ म्हणू लागल्या. एकीला तिच्या लहान मुलांना दूध द्यायचे होते तर एकीला पतीची सेवा करायची होती. असं म्हणून दोघी हरिणी व्याधाला शपथा देऊन त्यांच्या घरी गेल्या. व्याधाने सोडून दिलेल्या त्या हरिणी सकाळ झाली तरीही येत नव्हत्या. हळूहळू सूर्य उगवायला लागला आणि सर्व हरिणाचा तो सर्व परिवार सरोवराकाठी आला व ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले. तो त्यांना नमस्कार करून म्हणाला, मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो आहे. तुम्हीच माझे गुरु आहात. मला क्षमा करा. इतक्यात तिथे दिव्य विमान आले. व्याधाला शिवगणांनी विमानात बसवले. तो दिव्य स्वरूप झाला. तसेच सर्व हरणांसही पूर्व स्वरूप प्राप्त होऊन तेही विमानात बसले. सर्वांनी व्याधाची स्तुती केली. त्याला भगवान शंकरांनी पवित्र अक्षय स्थान दिले. हर हर महादेव.